श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिते समर्थांचा षडविकारा जिंकले संसारात ते त्यागिले रात्रंदिनरत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्कृती कौनाची नाही भीती सदाचित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहुनी कित्येक जण हसतात तयाते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूत न मानती अंगी बांधली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकोबाई नामे करुनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांचे प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वात्सल्य करोन पाही शोक करीत काकोबाई मुंबईत लवलाही सुताच वळी पातल्या गोसावी नीच सुता पाहुनी वक्षस्थळ घेती बडवूनी अंग टाकिले धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उतरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवनी मान्य झाली स्त्रीभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थी गोष्टी सांगोनी परी त्याच्या या गोष्टी तेसी गोड न लागती म्हणे याची भ्रष्टमती खचितसे झाली यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी अनुनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाविटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही हो निया दीन वदन करीती विनंती कर जोडून म्हणते सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा ऐकून या देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्यांची पिचास्य लागले थोर माझेने दूर नव्हेची ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची ज्यांनी अक्कलकोट येत असे म्हणे ज्याने वेळ लाविले त्याचीच धरावी पाऊले येणे उपाये आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्या ते हसत ढोंग उगी म्हणते हे परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती श्री चरणांविन असक्ती अन्न विषयावरी नसे जन निंदा करिता ती अनेक प्रकारे दोष न देती परी शांत चित्ते तयाप्रती उपदेशती स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्यपदाचरण चुकले निज कार्या ते विसरले मोहे पडले भोजाली ऐसे जे काम मूड जन ते भक्ता देती दूषण परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयांचे तारा नामे त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसीची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसे त्यांनी ऐकले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सूत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी मग कोणे एके समयासी मटा माझी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीते तयांचे स्वामी सुते तयांसी लवियेले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सनिध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडून लोकोपवादाचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानो हे भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती दिव्या होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेले खेडे ग्रामात
प्रथम स्वामी प्रकट होत, विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. ऐसे स्वामी सुताचे मत, परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस, स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताशी दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुत हे तयाप्रती, मनातील खून सांगती. एकोणी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. नीचे आज्ञे वाचोनी, दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान एकोणी, खिन्नमनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्याविन, तो न सेवी उद्दकान्न. ऐसे दिवस झाले 3, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त, आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरीत, दृढ इच्छांतरी. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरे पार्थोनी आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता. पार्थोनिया स्वामी सुता, मंदिरा माझी आणले. पाहून या समर्थासी, उल्हास सुताची मानसी. धावून या वेगेसी, मिरी चरणी घातली. सगंधित अंतकरणी, चरण शाळेले नेनाश्रूंनी. देहबान गेला विसरोनी, स्वामीपदी सुकावला. बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी, पारावर नसेची. निज सुता ते पाहुनी, आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ते धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. त्यात होते ते दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहुन. दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत, पायी खडावा घालून. एषा वेळ साधुनी, समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुताची हे करणी, योग्य नसे सर्वता. बैसला असता आपण, पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून, आपुला अपमान करावया. परकी आणि निज सुत, समान लेखती जे सत्य. जे सर्वासी लिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढूनी, मग नाचावेत वा भजनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहून या ऐशी परी, खिन्न झाला सुत अंतरी. काळजात बोचली सुरी, अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी, ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोडबरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत, ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत, मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहुखिन्न झाला. परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुःखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी, विनवीत समर्थाते. म्हणे कृपा करून या, सुतावे अनावे या ठाया. कृपादृष्टी पाहून या, आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवे करी. म्हणती सुताते सत्वरी, मज सनिध आणावे. परी सुत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन सलतसे. सेवे करी परतोनी आले, समर्थाते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले, त्यांगी गती तीच झाली. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत. घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ए सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते, त्यांचे झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी, परी गंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. येतुक्या माझी सत्वर, मुंबई हुनी आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सूत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने उस्त्वर
जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती अकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्था ते. सूत आपुला भक्त असून, अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेयसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढोनी वळेची मग नेला. पुत्र शोके करून, दुःख करी रात्रंदिन, समर्थ ते जे समाधान, पुरोपरी करताती. नर जन्मा येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उंच नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भौददी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी, कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एकी अवसरी, पुसती सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिली पुढील अध्यायात, श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपालका, जय जयाची परमंगला, विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, भाविक भक्त परिशोध, सप्तदशोध्याय गौढा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.